नामदार उपसरपंच श्री छत्र कडूस, माननीय सादिक जाफर भाई शेख, सरकार रोड लाइन एंड ट्रांसपोर्ट, साबिर भाई नामदार स्पोर्ट फाउंडेशन, ऑरेंज ओशियन इंफ्रास्ट्रक्चर बिल्डर्स एंड डेव्हलपर्स, किनारा कडूस। धन्यवाद डीसे। पुन्हा एकदा प्रेक्षकांना खुश खबर आहे। हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीने दिवस क्रमांक 5 मध्ये ही स्पर्धा संपन्न होते। आपण लकी ड्रॉ करणार आहे। लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला सुरू झालेलं आहे। ज्या प्रेक्षकांना लकी ड्रॉ मध्ये सहभाग घ्यायचे त्यांना विनंती आहे, लकी ड्रॉचं कुपन आपण कलेक्ट करा आणि लकी ड्रॉ मध्ये आपण सहभागी व्हा। आपण सायंकाळच्या सत्रामध्ये एका भाग्यवान विजेता प्रेक्षकाला लकी ड्रॉच्या माध्यमातून एक आकर्षक ब्रँडेड स्पोर्ट सायकल इथे आपण देऊन सन्मानित करणार आहोत। त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, आपण लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा। आपल्या सगळ्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून कुपनचं वितरण सुरू झालेलं आहे। आपण कुपन कलेक्ट करा आणि लकी ड्रॉ मध्ये आपण पार्टिसिपेट व्हा। दुपारच्या सत्रामध्ये दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं तर चिंतामणी प्रतिष्ठान स्वप्ननगरी चाकणचे अध्यक्ष आदरणीय आकाशभाऊ जाधव आणि त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होतोय। हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीग मध्ये त्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे। अनेक क्रिकेटचे रसिक प्रेक्षक उपस्थित आहेत, त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करून आजच्या दिवसातील सामना क्रमांक 4 जो इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल। आणि जशी मॅच सुरू होईल समालोचन कक्षातून पुन्हा एकदा आपण दोन सुमधुर गोड आवाज या पहिल्या डावासाठी ऐकणार आहोत। कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात आणि ऐकूयात सुमित सुतार सर सोबतीला प्रवीण करपे सरांना। थँक्यू, धन्यवाद। धन्यवाद सर। गगनभेदी नजर ज्याची पहाड सम विशाल काया, धगधगता सूर्यही झुकतो वंदितो शुभ प्रभुराया। नमस्कार मंडळी, रामराम। तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। गोलंदाज षटक क्रमांक पहिलं घेऊन आयकॉन भूषण गोळे, साताऱ्याची ओळख मैराडाच्या आतमध्ये आपण पाहताय। इथे मात्र षटकाला झालेला प्रारंभ, पहिला चेंडू आपण पाहताय कुलदीप धायबर मैराडाच्या आतमध्ये स्विच हिट करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र तिथे कसल्याही प्रकारची छेडछाड करू शकला नाही आणि मैराडाच्या आतमध्ये हा चेंडू आपण पाहताय अंगविधेयक ठरला आणि तिथे लेगबाईच्या रूपाने एक सिंगल आली। स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी सचिन शेठ ठाकूर पाटील, जय हिंद युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय मयूर शेठ ठाकूर पाटील, प्रकाश शेठ भोसले, किरण शेठ रिठे मित्रपरिवार उपस्थित। आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। त्याचप्रमाणे बबूशा शेठ नाणेकर आपण या ठिकाणी उपस्थित होत आहेत, आपलं देखील मनापासून स्वागत। पीजी ग्राफिक्सचे ओनर, उत्कृष्ट डिझायनर सन्माननीय प्रथमेश दादा गोसावी आणि मित्रपरिवार आपण या ठिकाणी उपस्थित। आपणा सर्वांचं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत आहे। बबूशा शेठ नाणेकर मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा। महेश नानगोडे आपण पाहता मैराडाच्या आतमध्ये, इथे मात्र ॲज अ आयकॉन साबिर भाई इनामदार स्पोर्ट्स फाउंडेशन किनारा कडूस या संघाकडनं आयकॉनच्या भूमिकेमध्ये महेश नानगोडे आहे। अगदी कमी कालावधीमध्ये आपली ओळख निर्माण करणारा महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील एक नामवंत दिग्गज फलंदाज गोलंदाज हा महेश नानगोडे आज आपण पाहताय हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये इथे मात्र आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहे। षटक क्रमांक 1 मैदानावरती गोलंदाज पुन्हा एकदा भूषण गोळे, यावेळेस मात्र फटका फसलाय, महेश नानगोडे जाळ्यात सापडला जाईल। बिग विकेट डाऊन, पहिल्या क्रमांकाचा गडी मैदानावरती गमावला जातोय। किनारा कडूस संघाला पहिला धक्का, पहिला हादरा, आयकॉन महेश नानगोडे बाद। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट विकेट विकेट। पहिली विकेट मैदानावरती जाताना आपण या ठिकाणी पाहतोय आयकॉन महेश नानगोडे इथे मात्र स्वस्तामध्ये बाद झालाय। मोठ्या खेळीची प्रतीक्षा होती, मात्र तिथे प्रतीक्षा शिगेला लागली आणि मैदानावरती भूषण गोळे या आयकॉन गोलंदाजानं मात्र महेश नानगोडेला इथे मात्र झेल रूपाने बाद केलंय। एक पहिली विकेट मैदानावरती किनारा कडूस संघाची मिळाली आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, सुशांत भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल। जिंदगी के लिए जीना जरूरी है, जीने के लिए अरमान जरूरी है, दिल में चाहे हजारों गम हो फिर भी तेरे चेहरे पे मुस्कान जरूरी है। आज मात्र इथे आपण पाहता SBMCC म्हाळुंगे इंगळे या संघाच्या संघ मालकांच्या चेहऱ्यावरती हसू पाहायला मिळालं, एक आनंद पाहायला मिळाला आणि हा संघ मात्र आज या सुपर 8च्या थरारामधनं इथे मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये जाताना पाहिला आहे। पाठीमागचा सामना आपण या ठिकाणी पाहिला, सुशांत भोईर यावेळेस मात्र इथे आपण पाहिलं सावधगिरी डिफेन्स करतोय। शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहताय तिथे मात्र
सुंदर चेंडूचं कलेक्शन पाहायला मिळालं. तोपर्यंत एक वेगवान सिंगल आलीत आणि सिंगलच्या साह्याने धावफलकावरती आकडा बदलतोय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं सुरू आहे. आयकॉन भूषण गोळे गोलंदाजीच्या मार्कवरती धावतोय आणि स्कोर कार्डवरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 धावा किनारा कडूस या संघाच्या खात्यावरती लागल्या गेल्यात. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल, प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. यावेळेस कुलदीप धायबरनं हा चेंडू इथे आपण पाहताय सावधतेने खेळला जाईल. पुढे ढकलला जातोय, अंगापासून चेंडू वेगळा केला. तिथे मात्र आपण पाहिलं तर शॉर्ट मिड विकेटमध्ये 38 सर्कलवरती सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत एक सिंगल आहे. थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से बनता हे सागर, क्षणाक्षणांनी बनतं युग. एक एक धाव आज खऱ्या अर्थाने या क्रिकेट खेळासाठी खूप महत्त्वाची आहे आणि त्या धावा मैदानावरती जमवणं देखील गरजेचं आहे. प्रत्येकाची ओढाचाड इथे मात्र लागलीत, रेलचेल इथे मात्र सुरू झालीत. मात्र आजच्या दिवसाचा दुसरा संघ कोण बक्षीस पात्र होणार हे पाहणार आहोत. यावेळेस सुशांत भोईरला देखील परतावं लागते माघारी. दुसरा धक्का, दुसरा हादरा, बॅक टू द पेव्हिलियन. फलंदाज क्रमांक 2 सुशांत भोईर बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच हिरोला पडतोय भारी. सुशांत भोईर मैदानावरती आपण पाहतो इथे मैदानावरती बाद झाला. सुंदर झेल देखील पाहायला मिळाला. एक जाळं विणलं गेलं होतं, मैदानाच्या आतमध्ये एक रणनीती आखली गेली आणि त्याप्रमाणे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय भूषण गोळेने केलेत. एक दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला जाईल. प्रथमतः बॅटिंग करताना साबीर भाई इनामदार स्पोर्ट्स फाउंडेशन किनारा कडूस या संघाच्या खात्यावरती 2 गडी बाद 3 धावा स्कोर कार्डवरती नोंदवलेल्या आहेत. एक दर्जेदार षटक आपण पाहताय आयकॉन भूषण गोळेने केलंय. साताऱ्याची ओळख आणि महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने या खेळाडूने आपलं नाव वलयांकित केलंय. एक दर्जेदार खेळ आज आपण पाहताय. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग RPL 2024 मध्ये मात्र भूषण गोळेने इथे चमकदार कामगिरी केली. 2 फलंदाज बाद केले. आयकॉन महेश नानगोडेला बाद केलं. त्यानंतर सुशांत भोईरला देखील तिथे बाद करण्यामध्ये त्याला प्रचंड मोठं यश मिळालं आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये केवळ 3 धावा किनारा कडूस या धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतो आहे. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 ला सुरुवात होणार आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती कॅप्टन विवेक शिवेकर इथे मात्र तयार असेल तर दुसऱ्या बाजूने कॅप्टन कुल मिस्टर 360 या नावानं सुमित सर ज्या खेळाडूची ओळख खेड तालुक्यामध्ये राहिली, कडूस गावाला विशेषतः तो बिलॉंग करतो, अर्थातच कुलदीप धायबर यांना आपण बॅटिंगच्या मार्कवरती पाहणार आहोत. खोलवट टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र चेंडू सुंदर पद्धतीने खेळून काढलेला आहे. तिकडे भूषण गोले आहेत, अर्थातच पॉवर प्लेच्या मध्ये चेंडूला फील्ड केले. फक्त एकच धाव येणार आहे त्या चेंडूवरती. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये वाढेल. धावफलकावरती धावा, 4 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रवीण सर, आज आपण जर पाहिलं तर किनारा कडूस या संघाकडनं आयकॉन बाद झालेला आहे. त्यानंतर सुशांत भोईर देखील बाद आहे. मात्र प्रशांत भोईर आणि कुलदीपला इथे सावधरीतीने खेळावं लागणार आहे. एक भागीदारी रचावी लागेल. यावेळेस मात्र हा चेंडू इथे आपण पाहताय 2 क्षेत्ररक्षकांच्या जरीतनं चेंडू पाठीमागे निघून चालला. तिथे मात्र बॅकवर्ड डीप पॉइंटला सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलंय. सीमारेषेलगत चेंडू अडवलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. संघासाठी नक्की धावा वाचल्या गेल्यात आणि स्कोर कार्ड 2 धावांच्या मदतीनं पुढे सरसावतंय. 6 धावा धावफलकावरती आहेत. आज भागीदारी करावी लागणार आहे. काल आपण या ठिकाणी पाहिलं अनिकेत रोडे आणि आशुभाऊ भंडलकर यांनी केलेली फलंदाजी एक दर्जेदार खेळ होता. आज मात्र त्या प्रकारची फलंदाजी कुलदीप आणि प्रशांत भोईरला मैदानावरती करावी लागणार आहे. काय सांगाल? नक्कीच प्रशांत देखील एक अनुभवी खेळाडू आहे, चांगला खेळाडू आहे. खेड तालुक्यातील पश्चिम भागातील देशमुखवाडीला तो बिलॉंग करतो. त्याला इथे जबाबदारीचा खेळ सुमित सर खेळून दाखवावा लागणार आहे. सुंदर पद्धतीने हा फटका देखील आपण प्रशांतच्या बॅटमधनं पाहिलाय. तिकडे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक साहिल आहेत, चेंडूला मात्र फील्ड करतील. त्या चेंडूवरती एक धाव आली. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धावफलकावरती धावा, 7 धावा ज्या मात्र धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7 बोलले तो 7, अर्थातच एकमेकांची साथ सुमित सर दोन्हीही फलंदाजांना इथे द्यावी लागणार आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये रनअपमध्ये थोडासा बिघाड झाला, अर्थातच बिघाड होताना देखील आपण पाहिलेला आहे. अर्थातच विवेक शिवेकर मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी सातत्याने या विवेकची कामगिरी देखील राहिलेली आहे. अगदी हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगमध्ये आपण अगदी कमी वयातील संघनायक म्हणून देखील त्या खेळाडूला पाहतोय. शिवेगावाला तो बिलॉंग करतो, शिवेगावचा तो सार्थ अभिमान आहे. पुन्हा एकदा बॅटर तयार. यावेळेस इथे मात्र
पुढे सरसावत मिड विकेटला हा फटका कुलदीप धायबरच्या बॅटमधनं चेंडू सुसाट वेगानं सीमा पार हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचा हा देखना चौकार भिडू दे साऱ्या गगनात ललकार शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. विवेक शिवेकर आपण पाहताय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती धावतोय, दुसरं षटक करतो आहे आणि खेड तालुक्यातील एक उगवता सितार आहे. अनुभव देखील थोडासा पाठीशी आहे आणि एक दर्जेदार खेळ खेळतो. मुंबईवरचा प्रवास करत गावासाठी देखील एक चांगला क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. क्रिकेट त्याच्या रक्तारक्तामध्ये भिनलेला आहे. मुंबईमध्ये देखील आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून एक चांगली फलंदाजी त्यांनी गोलंदाजी साकारत असतो. मुंबईमध्ये देखील एक चांगला क्रिकेट खेळतो. आज मात्र आपण पाहताय इथे कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आहे. यावेळेसचा पाठीमागचा चेंडू जर पाहिला तर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या दरम्यान मात्र तिथे चौकार जाताना पाहायला मिळाला. कुलदीप धायबरला मात्र त्या धावा तिथे स्कोरकार्डवरती मिळाल्या आणि षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावर असताना स्कोरकार्डवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलकावरती नोंदवलेल्या या ठिकाणी आपण पाहताय. कुलदीप ऑन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्राईकला प्रशांत भोईर तर षटक क्रमांक 2 घेऊन विवेक शिवेकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतो आहे. भूषण गोळे आयकॉनचा देखील खूप मोठा सल्ला आहे. कानमंत्र तिथे ऐकले गेलेत. यावेळेस मात्र हा चेंडू तिथे आपण पाहताय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बिग हिट कुलदीप धायबरचा ट्रेडमार्क चेंडू आउट ऑफ द पार्क 6 रन षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या साह्याने धावफलक बदलतोय. स्कोरकार्ड देखील वाढलं जातंय आणि षटक क्रमांक 2चा खेळ इथे संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम डावामध्ये फलंदाजी करताना साबीरभाई इनामदार स्पोर्ट्स फाउंडेशन किनारा कडू संघाचं धावफलक 2 गडी बाद 17 धावा स्कोरकार्डवरती लागल्या गेल्या. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. निश्चित सुमित सर चांगली बॅटिंग देखील चालू आहे, चांगली गोलंदाजी देखील चालू आहे. 17 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटके इथे पॉवर प्लेची सुरुवातीची संपलेली आहेत. आपण जर पाहिलं तर प्रशांत भोईर आणि कुलदीप धायबर यांना बॅटिंगच्या मार्कवरती पाहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आयकॉन भूषण गोले इथे तयार असणार आहे. बंदाट वेग तिखट मारा काय जबरदस्त गोलंदाजी इथे देखील मात्र भूषण गोलेच्या माध्यमातून आपण पाहतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये महेश जाधव सर आहेत. दुसऱ्या बाजूने स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण अजय आवळे सरांना देखील पाहतोय. तिसरे पंच आपल्या समवेत आहेत संजय भालेराव यांना देखील आपण पाहतोय. महाराष्ट्रातील 3 नामवंत पंच आपल्याला या स्पर्धेमध्ये विशेषतः लाभलेले आहेत. SSS लाईव्हच्या माध्यमातून कुलदीप धायबर आणि त्यांची संपूर्ण टीम लाईव्ह कव्हरेजच्या माध्यमातून अर्थातच RPL ला उंची देण्याचं काम त्यांची टीम इथे मात्र करते. त्यांना देखील मनापासून धन्यवाद असणार आहे. सुंदर फटका होता सुमित सर त्या चेंडूवरती. निश्चितच धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा 18 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जबरदस्त खेळाडू म्हणून ज्याची ओळख सातत्याने राहिली विराट कोहली सरांचा जर्सी क्रमांक किती आहे तर 18 आहे आणि धावफलकावरती धावा किती तर 18 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कुलदीप पुन्हा एकदा बॅटिंगच्या मार्कवरती तयार. यावेळेस इथे चेंडूला परफेक्ट मिडल केलंय. मिड विकेटला चेंडू सीमापार मैदानाच्या आतमध्ये उठल्यात. अग्नीच्या ज्वाळा मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. तोफेचा गोळा 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. धावफलक वाढील. धावफलकावरती धावा 24 धावा धावफलकावरती. पुन्हा भूषण गोले तयार. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावट मिड विकेटला हा फटका खेळून काढला. तिकडे कुणाल शिवेकर आहेत. चेंडूला मात्र चांगल्या पद्धतीने फील्ड करतील. धावफलक पुन्हा वाढलं जाणार आहे. धावफलकावरती आकडे चेंज होणार आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या 25 धावा धावफलकावरती. संघर्ष इथे करावा लागणार आहे. संघर्षाचं सुंदर उदाहरण मी तुम्हाला देखील सांगेल कारण यशस्वी जयस्वाल नावाचा खेळाडू तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. भारतीय संघामध्ये प्रेरणादायी खेळ त्यानं मात्र ह्या सीझनमध्ये करून दाखवलेला आहे. त्याच्या बाबतीत एक सुंदर उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे. सुंदर फटका आहे. चेंडू तिकडे पुन्हा मिड विकेटला सीमा रेषेच्या पलीकडे. चरण षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. 31 धावा धावफलकावरती. 2000
19 साली सुमित सर आझाद मैदानाच्या बाहेर जेव्हा IPLचं क्रिकेट चालू होतं तेव्हा मात्र यशस्वी जयस्वाल हा पाणीपुरी विकत होता, परंतु जेव्हा 2023ची IPL झाली ना 1000व्या सामन्यामध्ये त्यानं आपलं वैयक्तिक शतक देखील झळकवलं होतं. हा संघर्ष असतो आयुष्यामध्ये. इथे मात्र संघर्ष देखील जलद गतीने चालू आहे. फटका तर अप्रतिम, 2 शतरक्षकांमध्ये गॅप शोधलाय. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावेसाठी चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. 35 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुमित सर सुरुवातीची 3 षटके इथे मात्र संपलेली आहेत, अजून 3 षटकं बाकी आहेत. सर्वसाधारण जर आपण पाहिलं ना तर इथे 80-85 धावा देखील ह्या मैदानावरती चेस होताना आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. प्रेक्षकांनी देखील सर्व मॅचेस पाहिलेले आहेत. ही मॅच देखील मात्र खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. अर्थातच इथे जर पाहिलं तर 35 धावा आत्तापर्यंत आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 3 षटकांमध्ये किती धावा इथे मात्र फलंदाजांनी घेतल्या पाहिजेत, कशा प्रकारे बॅटिंग केली पाहिजे, तुम्ही काय सांगाल या मॅचमध्ये? विवेक शिवेकरनं बाईट दिली त्यावेळेस सांगितलं होतं एक 70-75 धावांपर्यंत आम्ही किनारा कडूस या संघाला रोखण्याचा प्रयत्न करणार. आणि त्याप्रकारे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय इथे भूषण गोळे, विवेक शिवेकरने देखील एक दर्जेदार गोलंदाजी केलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 3 षटकांचा खेळ संपला. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा किनारा कडूस या संघाच्या खात्यावरती आपण पाहताय. पहिले 2 फलंदाज लवकर बाद झाले, झटपट बाद झाले. त्यानंतर आपण पाहिलं तर डावाला आकार देणारी फलंदाजी कुलदीप धायबरच्या माध्यमातून मैदानावरती आहे. 8 चेंडू 19 अंकावरती तो नाबाद आहे. आणि प्रशांत भोईरला देखील आपण पाहताय 6 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केलेत आणि 14 या धावसंख्येवरती तो मात्र मैदानाच्या आतमध्ये नाबाद आहे. दोघांना खेळ करावा लागेल, खेळ उंचवावा लागणार आहे. इथं मैदानाच्या आतमध्ये संघर्ष देखील करावा लागणार आहे. षटक क्रमांक 4ला सुरुवात आणि 4थ्या षटकासाठी गोलंदाज कॅप्टन विवेक शिवेकरच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू दिला आहे. यावेळेस मात्र हा चेंडू इथे आपण पाहतोय लॉंग ऑनला खेळला जाईल. अलॉंग द कार्पेट आहे, जमिनीला समांतर फटका मैदानावरती खेळला आणि तिथे मात्र आपण पाहताय आयकॉन भूषण गोळे यांना जर पाहिलं तर सुंदर क्षेत्ररक्षण करताना चेंडूची फेक होईपर्यंत खेळपट्टीवरती एक सिंगल धाव पळून पूर्ण केलीत आणि सिंगलच्या बरोबरीने स्कोर कार्ड बदलतोय. 36 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. संघर्ष, जिद्द, चिकाटी, मेहनत, अनुभव हा मैदानावरती आपण जर पाहिलं तर क्रिकेटच्या माध्यमातून आहे. यावेळेस फ्लिक केलाय, कलात्मक दर्जेचा दर्जेदार स्ट्रोक, नजाकत, कल्पकता, ब्रँडेड फटका प्रशांत भोईरच्या बॅटमधनं खणखणीत चौका. 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. आजच्या दिवसभरामधील आपण पाहिलं तर हा सामना क्रमांक 4 आहे आणि दोन्ही संघांनी पहिला पराजय पाहिलेला आहे. मात्र इथे विजय प्राप्त करायचा आहे. दोन्ही संघांचे प्रयत्न सुरू आहेत. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो, क्या कम रह गई देखो और सुधार करो, जब तक न सफल हो नींद चैन का त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न कराल तो मात्र नक्की जिंकणार आहे. एक संघ बक्षीस पात्र झालाय. मात्र आजच्या या दिवसाचा दुसरा संघ कोण बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणार त्या प्रश्नाचं उत्तर यापुढील सामने आपल्याला इथे सांगून जाणार आहे. त्यावरती प्रश्नचिन्ह आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी प्रेक्षक राजा वर्गावलाय. प्रेक्षकांची मांदियाळी आपण जर पाहिली तर या हुतात्मा शिवराम हरी राजगुरू क्रीडा संकुलावरती आहे. यावेळेस मात्र हा चेंडू इथे आपण पाहताय प्रशांत भोईरनं आक्रमण केलंय. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. टेकर व्हेरी गुड कॅच. झेल झालाय, क्षेत्ररक्षकाने टिपलाय अचूक झेल आणि किनाराकडून संघाला बसला जाईल. 3रा धक्का. फलंदाज मैदानावरती प्रशांत भोईर बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. प्रशांत भोईर देखील आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपलं खेळाचं आव्हान मात्र इथे अस्पष्ट करतोय. मैदानावरती ते रंग इथे मात्र पुसट झाले लागते माघारी. बॅक टू द पेव्हिलियन. तंबूच्या विश्रांतीला येऊन स्थानापन्न होईल तर न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आयडॉल विशाल निघोट मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण या ठिकाणी पाहताय. आंबेगाव तालुक्यातील निघोटवाडी या
गावाला बिलॉंग करणारा विशाल निघोट मैदानाच्या आतमध्ये मात्र आता कशा प्रकारे कामगिरी करेल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एका बाजूला किनारा कडूस संघाचा कॅप्टन कुलदीप धायबर मैदानाच्या आतमध्ये एक चांगला क्रिकेट खेळतोय. 9 चेंडूमध्ये 20 धावांची भरदार खेळी केलीत. आता मात्र आयडॉल विशाल निघोट इथे कशा प्रकारे आपला खेळ करून दाखवणार हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना इथे मात्र विवेक शिवेकरने देखील एक यश संपादन केलंय. यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा, यश म्हणजे उमलत्या पंखाचं बळ, यश म्हणजे तुम्ही केलेल्या अप्रतिम प्रयत्नांचं फळ. यश मिळाले मैदानावरती विवेक शिवेकरला. प्रशांत भोईरला बाद करण्यामध्ये तो मात्र इथे सफल ठरलाय. तर आता मात्र या पुढील खेळ मैदानाच्या आतमध्ये कसा होणार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. षटक क्रमांक 4 साठी पुढे एकदा विवेक. यावेळेचा चेंडू तिथे आपण पाहताय हलक्या हाताने खेळला विशाल निघोटनं. इथे मात्र आपण पाहताय वैयक्तिक अकाउंट स्वतःचं ओपन केलंय. तिथे वैयक्तिक अकाउंटवरती श्री गणेश केला, सावधतेने डिफेन्स केला, एक धाव पळून पूर्ण केलीत आणि स्ट्राईक रोटेट केलीत. कुलदीप धायबर या खेळाडूकडे मात्र आता स्ट्राईक असेल. कुलदीप आपण जर पाहिलं तर सेट ऑन फायर फलंदाज आहे. 9 चेंडूमध्ये आतापर्यंत 20 धावा त्याने खेळलेल्या आहेत. 41 अंकावरती किनारा कडूस या संघाचं धावफलक आपण पाहतोय. 3 गडी आतापर्यंत तंबूच्या विश्रांतीला पोहोचलेत आणि कुलदीप धायबर विशाल निघोट या जोडीला आपण या ठिकाणी मैदानावरती फलंदाजी करताना पाहताय. क्रिकेट म्हणजे धीमेपणाची कसोटी, क्रिकेट म्हणजे एकाग्रतेची पराकोटी, क्रिकेट म्हणजे धाडसाची शाढ, क्रिकेट म्हणजे साहसाचा मान. नो बॉल कळवलाय. मुख्य पंचांनी दर्शवले चेंडू नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेरून आलेला चेंडू आहे. नो बॉल. पुढच्या चेंडूसाठी इथे फ्री हिट असणार आहे. उघडा डोळे पहा नीट, इथे फ्री हिट. कुलदीप धायबर या फ्री हिटवरती कशा प्रकारे खेळणार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पुढचा काळाडी वेळ मैदानाच्या आतमध्ये सांगून जाणार आहे. खऱ्या अर्थानं गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरलेले हे मैदान आहे आणि फलंदाजांसाठी मेजवानी. फलंदाजांसाठी या नंदनवन आहे. 80, 82, 85 धावा आपण पाहिल्यात. 6 षटकांमध्ये आपण 95 धावांचा देखील पाठलाग होताना या ठिकाणी पाहिलेला आहे. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू क्रीडा संकुल. सिमेंटची विकेट इथे आपण पाहत आहे. यावेळेस मात्र कुलदीप धायबरकडनं हा चेंडू ऑन साईड मिड विकेटला खेळलाय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आहे. बॅकअप सुंदर आहे. पाठीमागनं चेंडू अडवला जाईल. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न केला. 2 धावा पळून पूर्ण केल्यात आणि 2 धावांच्या बरोबरीनं स्कोर कार्ड देखील पुढे गेलाय. षटक क्रमांक 4 ची सांगता होईल आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर साबीरभाई इनामदार स्पोर्ट्स फाउंडेशन किनारा कडूस 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 धावा स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 44 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटक इथे सुरुवातीची आतापर्यंत संपलेली आहेत. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या 5 ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती इथे आता कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाणार हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं राहील. बॅटिंगच्या मार्क वरती आपण एका बाजूने कुलदीप धायबर, दुसऱ्या बाजूने बॅटिंगच्या मार्क वरती ऑन स्ट्राईक मध्ये आपण आयडॉल आंबेगाव तालुक्यातील मनसर निघोटवाडीला बिलॉंग करणारा ब्लास्ट विशाल निघोटला देखील आपण पाहतोय. आता रात्रीच्या सत्रामध्ये आपण नाशिकमध्ये विशाल निघोटला सर्वांनी पाहिलं असेल. अर्थातच एवढ्या लांबचा प्रवास, लंबा प्रवास त्यानं मात्र केला आणि आज पुन्हा एकदा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगमध्ये त्याला देखील पाहतोय. बॅटिंगच्या मार्कवरती आहेत. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये 5 ला सुरुवात होणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती, गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज अशोक शिंगाडे, मॅन फ्रॉम खराबवाडी चाकणला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. स्थानिक खेळाडू आहे आणि स्थानिक खेळाडूच्या हातामध्ये इथे मात्र चेंडू दिलेला आहे. विशाल निघोट इथे मात्र पुन्हा एकदा डाव्या हातानं तयार असणार आहे. यावेळेस इथे मात्र हेलिकॉप्टर चेंडू हवेत असणार आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टेकन, व्हेरी गुड कॅच. टिपला जाईल. फलंदाज ह्या चेंडूवरती होईल. विशाल निघोट फेल बॅक टू द पवेलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. काय जबरदस्त विकेट देखील मात्र आपण मैदानावरती पाहिली. 44 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज न्यू बॅटर चंद्रकांत सावंतला देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. खेड तालुक्यातील पायट गावाला बिलॉंग करतात. युवा खेळाडू आहेत. सातत्याने कामानिमित्तानं आपण चंद्रकांत यांना मुंबई विभागामध्ये पाहतो. मुंबईमध्ये देखील व्यावसायिक क्रिकेट ह्या चंद्रकांत सावंतनं अप्रतिम खेळलेलं आहे
आणि आज जर पाहिलं तर इथे बॅटिंगच्या मार्कवरती त्याच्या खांद्यावरती सुमित सर जबाबदारी असणार आहे. दुसऱ्या बाजूने कॅप्टन कुलदीप धायबर देखील आहेत. 44 धावा धावफलक्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जबरदस्त मॅच. एका बाजूने साबीर भाई इनामदार स्पोर्ट फाउंडेशन कडूस किनारा त्यांच्या विरोधामध्ये मैत्री ग्रुप स्पोर्ट खेड एलवाडी बेताळेवाडा या टीमला देखील आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. मॅच इथे मात्र सुपर हिट आहे. यावेळेस इथे मात्र खोलबट टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला मात्र अप्रतिम पद्धतीने खेळून काढले. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना आपण तिकडे पाहतोय. एकच धाव येणार आहे. एका धावेने धावफलक वाढेल. धावफलक्यावरती धावा स्कोर कार्डवरती धावा जर इथे पाहिल्या तर 45 धावा धावफलक्यावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. याची देही याची डोळा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचा देखना सोहळा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पर्व 5 मध्ये कुलदीप धायबर आहे. दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणारी टीम प्रत्येक चेंडूवरती जाळ विनतीये. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून जाळे विणले जाते. जाळे तोडून फोडून काढावं लागणार आहे कुलदीप धायबर. आणि दुसऱ्या बाजूने चंदू सामंत यांना अशोक शिंगाडे आहेत. पर्व 4 मध्ये उत्कृष्ट गोलंदाज तालुक्यामधून या खेळाडूला RPL कमिटीनं एक स्पोर्ट सायकल देऊन सन्मानित केलं होतं. तोच गोलंदाज इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहे. यावेळेस इथे मात्र अक्रॉस दी बॅट पद्धतीने हा फटका खेळलाय. कुणाल शेवेकर तिकडे आहेत. चेंडूला फील्ड करतील. थ्रो इथे अप्रतिम होता. एष्टी रक्षकाकडनं थोडीशी चुकी पाहायला भेटली. अर्थातच एक धावेल. एका धावेने धावफलक वाढलं जाणार आहे. धावफलक्यावरती धावा 46 धावा धावफलक्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक मार्ग असतंय. 6 षटकांची मॅच आहे. अर्थातच इथे बॅटिंग जबरदस्त पद्धतीने करावी लागणार आहे. आता धावफलकाचा जर विचार केला ना सुमित सर इथे धावफलक खूपच कमी आहे. आता इथे मात्र जो स्पीड आहे तो थोडासा वाढवावा लागणार आहे. अशोक तयार असेल. यावेळेस चंदू सावंत ऑन फायर. लॉंग ऑफच्या डोक्यावरला चेंडू सीमापार. वाघांची धाड फोडलाय पहाड. छेरन छटकार 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. 52 धावा धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटकार चौकार गेल्यानंतर आपण आज जे समालोचक मित्र आपल्या समवेत जोडलेले आहेत मार्गदर्शक प्रवीणजी गायकवाड यांचा आवाज ट्रानच्या माध्यमातून देखील ऐकतोय. आणि आज समालोचनाच्या माध्यमातून देखील त्यांचा आवाज आम्हाला ऐकायला भेटतोय. यानंतरच्या इनिंग मध्ये देखील तुम्ही त्यांचा आवाज ऐकणार आहात. सुंदर फटका आहे. लॉंग ऑनला तिकडे क्षेत्ररक्षक होते तयार परंतु त्यांच्या डोक्यावरनं चेंडू होईल फरार. 6 धावेसाठी षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. 58 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 58 या अंकाला देखील सुमित सर इतिहास खूप मोठा आहे. कारण छत्रपती संभाजी महाराजांनी भरपूर लढाया इतिहासामध्ये लढल्या. एकूणच 58 लढाया लागोपाठ जिंकण्याचा विक्रम देखील छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावरती आहे. धावफलकावरती धावा किती आहे? 58 धावा धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 मार्ग असतंय. वाह. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा तिकडे जर पाहिले तर क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहिले. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेसाठी हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचा चौकार. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. 62 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुरुवातीची 5 षटके इथे सुमित सर संपलेली आहेत. कुलदीप धायबर हे देखील चांगली बॅटिंग करतायत. 12 चेंडू वैयक्तिक खेळलेले आहेत. 23 या धावेवरती ते वैयक्तिक बॅटिंग करतायत. दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं ना तर त्यांच्या समवेत जे बॅटर आहेत चंदू सावंत यांनी देखील चांगली बॅटिंग सातत्याने इथे मात्र या मॅच मध्ये संपूर्ण RPL मध्ये देखील केलेली आहे. आतापर्यंत 4 चेंडू खेळलेत आणि 17 धावा देखील त्यांच्या नावावरती राहिलेल्या आहेत. आता 5 षटकं सुमित सर संपलेली आहेत. 62 धावा इथे धावफलकावरती. अगदी जर ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. थँक्यू. या ठिकाणी आपण एक विशेष सन्मान स्पर्धेत संपन्न करतोय. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये यावर्षी प्रथमतः संघाचं संघ मालकीत्व घेणारे ओमसाई इंजिनियरचे सर्वेसर्वा आणि प्रतितेश उद्योजक आदरणीय भरत शेठ जगदाळे या संघ मालकांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. त्यांना विनंती आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं जगदंबा 72+ साऊंडचे ओनर आदरणीय बाळू शेठ वाडेकर
आणि पैलवान अक्षय शेठ ढेरंगे या दोन्ही मान्यवरांच्या ठिकाणी व्यासपीठावरती शुभागमन होते. हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू उत्तम सर. 62 धावा. सुमित सर धावफलकावरती आहेत 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस इथे जर पाहिलं तर चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, जेल तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झालेला आहे. या चुका सुमित सर कुठेतरी टाळाव्या लागतील. आता आपण षटक क्रमांक 4 मध्ये जेव्हा होतो तेव्हा मात्र धावफलक खूपच कमी होतं. इथे 5व्या षटकामध्ये चंदूना आणि कुलदीपनं चांगली कामगिरी केली. अर्थातच धावफलक इथे 64 वरती जाऊन पोहोचलेला आहे. अंतिम षटक आहे. हाणामारीच्या षटकामध्ये कशा प्रकारे इथे बॅटिंग केली जाईल आणि कशा प्रकारे बॅटिंग करावी लागणार आहे, तुम्ही काय सांगाल या मॅच बद्दल? नक्की सर, या ठिकाणी आपण पाहतोय पाठीमागचे षटक अशोक शिंगाडेचं 18 धावा त्या षटकामध्ये खर्च होताना पाहिल्या. चंद्रकांत सावंत या फलंदाजाकडे एक चांगला मैदानाच्या आतमध्ये फटका खेळला, तिथे चौकार षटकार पाहायला मिळाले. 4 चेंडू वैयक्तिक खेळतोय. 17 अंकावरती चंद्रकांत सावंत नाबाद आहे आणि सलामीला आलेला कुलदीप धायबर 13 चेंडू 25 अंकावरती नाबाद. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये बारगस्त आहे आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहिलं तर कुणाल शिवेकर इथं मैदानावरती गोलंदाजीसाठी दाखल आहे. लकी ड्रॉच्या कुपनांचं वाटप या ठिकाणी चालू आहे. भाग्यवाड विजेत्यास आपण या ठिकाणी स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी देणार आहोत. आणि यावेळेस मात्र कुलदीप धायबर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू खेळलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. आयकॉन महेश नानगुडे लवकर बाद झाला. त्यानंतर सुशांत भोईरला देखील जास्त काळ खेळपट्टीवरती थांबता आलं नाही आणि त्यानंतर देखील प्रशांत भोईरनं देखील आपण पाहतो एक चांगली कामगिरी करत असताना तो देखील बाद झाला आणि आयडॉल विशाल निघोड देखील बाद आहे. मात्र संघाचा कर्णधार, संघाचा कर्णा कुलदीप धायबर मैदानाच्या आतमध्ये एकाकी झुंज देतोय. 14 चेंडू 31 अंकावरती नाबाद आहे. षटक क्रमांक शेवटचं प्रगतीपथावर आणि आज मात्र त्याने स्वतःला सिद्ध केलंय. आयुष्यामध्ये एक वाक्य बोललं जातं, तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. कुलदीप धायबरनं देखील जातं, तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. कुलदीप धायबरनं देखील अनेक चढ उतार पाहिलेत. क्रिकेट खेळ आहे, अनुभव त्याच्या पाठीशी आहे. मात्र खास खळग्यांना न जुमानता मात्र स्वतःचा आत्मविश्वास वाढवत त्याने क्रिकेट खेळलेला आहे. कुलदीप धायबरच्या अर्धशतकासाठी या ठिकाणी प्राइज येते. संघाचे संघमालक साबीरभाई इनामदार यांच्याकडनं जर कुलदीप धायबरनं इथे अर्धशतक पूर्ण केलं तर तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 76 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कुलदीप 15 चेंडू 37 अंकावरती नाबाद आहे. यावेळेस हा चेंडू तिथे आपण पाहता अक्रॉस द बॅट फटका खेळायचा प्रयत्न होता मैदानाच्या आतमध्ये. तिथे पाहिलं तर खूप दूरवरनं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचताय. सुंदर चेंडूचं कलेक्शन पाहायला मिळालं आणि चेंडूची फेक होईपर्यंत एक वेगवान सिंगल धाव पळून पूर्ण होताना आपण पाहिली आणि सिंगलच्या साह्याने धावफलकावरती 77 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये किनारा कडूस या संघाच्या खात्यावरती नोंदवल्या गेल्यात. यावेळेस मात्र हा चेंडू पुन्हा एकदा मिडऑन मध्ये जाईल. चंद्रकांत सावंत आपण पाहतोय थोडासा नाखुश असणार आहे. शेवटच्या षटकासाठी मोठा फटका खेळायचा आहे चंद्रकांतला, मात्र परफेक्ट बॅटवरती चेंडू मिडल होऊ शकला नाही आणि तिथे आपण पाहिलं तर हा चेंडू एका धावेकरता ट्रॅव्हल झाला. 78 धावा स्कोर कार्डवरती आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 5.5 चेंडूंचा खेळ अद्याप संपला गेलाय. 16 चेंडू 38 अंकावरती कुलदीप धायबर इथे मात्र सलामीला आल्यापासून एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करतो आहे. यावेळेस मात्र हा चेंडू पुन्हा एकदा विकेट करायचा होता, मात्र बॅटवरती चेंडू आला नाही, स्लॉगवरती त्याच्या चेंडू बसला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला. षटक क्रमांक मैदानावरती संपतंय 6व्या क्रमांकाचं आणि तिथे मात्र 6 षटकाच्या समाप्तीनंतर साबीरभाई इनामदार स्पोर्ट्स फाउंडेशन किनारा कडूस या संघाचा पहिला डाव इथे संपलाय आणि पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 षटकानंतर 78 धावांचा डोंगर मैदानावरती उभारलेला आहे. इथे आपण पाहिलं तर कुलदीप धायबरसाठी पारितोषिक येतात. 500 रुपयांचं बक्षीस आहे. कुलदीपच्या या इनिंगसाठी या खेळासाठी कडूस नगरीचे ग्रामपंचायत सदस्य अजितभाई तुरुक यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस आहे. त्याचबरोबर हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनचे सदस्य आणि त्याचबरोबर माऊली सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कैलासरावजी दुधाळे प्रसिद्ध निवेदक यांच्या वतीनं कुलदीप धायबरच्या या खेळासाठी
500 रुपयांचं पारितोषिक आहे. रोख रक्कम 1000 रुपये अजितभाई तुरुक आणि कैलासरावची दुधाळे यांच्या वतीनं कुलदीपच्या या खेळासाठी हे पारितोषिक त्यांच्या वतीनं आहे. सामना संपल्यानंतर आपण कुलदीपला हे पारितोषिक देऊन सन्मानित करणार. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं बाबू शेठ भेंडाले, गिरीश शेठ सावंत आणि स्वप्नील शेठ कोरडे या तिन्ही मान्यवरांचं शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं सरकार रोड लाईन आणि ट्रान्सपोर्टचे सर्व कडूस नगरीचे उद्योजक सन्माननीय सादिकभाई जाफरभाई इनाम शेख आपण या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 पर्व 5 मध्ये मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी पहिला डाव पहिली इनिंग संपलीत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 78 धावा साबीरभाई इनामदार स्पोर्ट्स फाउंडेशन किनारा कडूस या संघाने पहिल्या डावामध्ये खेळल्यात. तर विनंती असेल दुसऱ्या डावासाठी आपण एका लाईन मधनं मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. इथे आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं काही मान्यवर मुख्य व्यासपीठावरती उपस्थित होतात. त्यामध्ये प्रामुख्यानं हर्षलदादा खांगटे आणि त्याचबरोबर अमित शेठ घुमटकर आणि या ठिकाणी सनीभाऊ टिपरे याही मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होते. संकेत शेठ रोडे हे देखील आपण पाहिलं तर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं दुपारच्या सत्रामध्ये आवर्जून उपस्थित होत आहेत. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीने सगळ्या व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या अतिथी मान्यवरांचं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दुसऱ्या डावाला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी आपण हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वासाठी काही बक्षीसदाते आहेत, काही देणगीदार दाते आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेला वेळोवेळी विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभले, लाख मोलांचं सहकार्य प्रत्येक वर्षी या स्पर्धेच्या निमित्तानं करणारे, दिशा उद्योग समूहाचे सर्व आणि क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे दिशा स्पोर्ट फाउंडेशन संघाचे संघमालक आदरणीय बाळासाहेबजी कडलक साहेब यांच्या वतीनं 1 लाख रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. तर द्वितीय क्रमांकाला 71,000 रुपयांचं पारितोषिक देणारे पुणे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य, हुतात्मा राजगुरू स्मारक समितीचे अध्यक्ष आणि राजकुनगर नगरीचे माजी कार्यक्षम सरपंच अतुलभाऊ देशमुख यांच्या वतीनं द्वितीय क्रमांकाला 71,000 रुपयांचं पारितोषिक आहे. तृतीय क्रमांकाला 51,000 रुपयांचं पारितोषिक आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. साबीरभाई इनामदार, उपसरपंच श्री क्षेत्र कडूस, राजू शेठ पाचारणे, अमोलभाऊ दोन्हे, मंगेशदादा गुंडाळ यांच्या वतीनं तृतीय क्रमांकाला 51,000 रुपये आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर स्पर्धेच्या निमित्तानं चंद्रमा गार्डन मंगल कार्याचे सर्व अमितांना घुमटकर यांचं व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत आमची धाव, क्रिकेट भूमीचे शूर आम्ही पुढेच आमची धाव, तडाखेबंद कामगिरीतून कोरलंय साबीरभाई इनामदार स्पोर्ट फाउंडेशन, ऑरेंज ओशियन इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, किनारा कडूस हे नाव हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे. संघ मालक माननीय साबीरभाई इनामदार, उपसरपंच श्री क्षेत्र कडूस माननीय सादिक जाफरभाई शेख, सरकार रोड लाईन अँड ट्रान्सपोर्ट, साबीरभाई इनामदार स्पोर्ट फाउंडेशन, ऑरेंज ओशियन इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, किनारा कडूस. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहिलं तर स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय सादिक जाफरभाई शेख, सरकार रोड लाईन अँड ट्रान्सपोर्ट यांचं देखील मनापासून स्वागत आहे. त्यांना विनंती केली तर आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. आमच्या या दोस्तीची आहे वेगळीच दुनियादारी, वेळेला पडणार सर्वांना भारी, मैदान गाजवायला आली पहा मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन, खेड, वेताळे, वाडा, येलवाडी. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे. संघ मालक माननीय राहुल शेठ थिगळे, युवा उद्योजक खेड माननीय रणजित भाऊ गाडे पाटील, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड माननीय दत्ताभाऊ आवळे, युवा उद्योजक वेताळे, मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन, खेड, वेताळे, वाडा, येलवाडी. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचं आपण पाहिलं तर 5व्या पर्व ठिकाणी संपन्न होते. 5व्या पर्वामध्ये आपण पाहिलं तर ही स्पर्धा इथे आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. या स्पर्धेचे सगळे आयोजक मंडळी या स्पर्धेचं अतिशय भव्य दिव्य आयोजन नियोजन करताना आपल्याला 5व्या पर्वात संपन्न होताना ही स्पर्धा आपण पाहतोय. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे सगळे आयोजक, त्यामध्ये प्रामुख्यानं आदरणीय समीर शेठ सातकर पाटील, राहुल शेठ थिगळे, त्याचबरोबर बाळासाहेबजी कडलक साहेब, आदरणीय
अशुभ बंडलकर, प्रमोदजी गडदे साहेब, महेशजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर राहुल शेठ पानमन, जावेदभाई तांबोळी, कावरमन्ना मेंढे, सुनील दत्ताभाऊ पवार, त्याचबरोबर आदरणीय योगेशजी शिवेकर, आदरणीय ऋषीजी चाफळे, या सगळ्या हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगच्या आयोजक मंडळींचं पुन्हा एकदा हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. गेली 5 दिवस हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगचं 5वं पर्व इथे आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. सुपर 8चा पहिला ग्रुप आज आपण पाहतोय, तर सुपर 8चा दुसरा ग्रुप उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅचला होईल सुरुवात. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद उत्तम सावंत सर. अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी पहिला चेंडू लेग बायची सिंगल त्या ठिकाणी मात्र स्कोर कार्ड वरती ऍड होते. एक पारितोषिक येताना जे पाहायला मिळते, सन्माननीय साबीरभाई इनामदार उपसरपंच श्री क्षेत्र कडूस यांच्या वतीनं पारितोषिक असेल. संघमालक विशाल निघोट यांच्यासाठी पारितोषिक असेल. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक त्या ठिकाणी असेल. हा चेंडू परफेक्ट गॅप आहे, उलट्या दिशेनं चेंडूला खेळून काढला आहे. एक सनसनीत चौकार मैदानाच्या आतमध्ये येताना जो पाहायला मिळतोय. 4 रन. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. रिवतचा हा फटका नक्कीच आपण पाहिला. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकच्या दिशेला उभा आहे आसिफ तांबोळी. बरंचसं क्रिकेट आसिफ तांबोळीनं देखील खेळून काढलेलं आहे. अनेक नामांकित टीम मधून मात्र तो खेळलेला आहे. दुसऱ्या बाजूला आपण विशाल निघोट यांना षटक क्रमांक पहिलं टाकताना पाहायला मिळत आहेत. अगदी धावा जर पाहिलं तर 5 स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सेम शॉट आसिफ तांबोळीच्या बॅट मधून रिवाजचा खणखरीत चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. 9 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे. सुरुवात दमदार आसिफ तांबोळे यांनी मात्र टीमला करून दिली आहे. 9 धावा धावफलकावरती येताना जे पाहायला मिळतात. आतापर्यंत 3 चेंडू टाकले गेलेत, त्यामुळे त्या 3 चेंडू मधले 2 चेंडू चौकार जाताना आपल्याला पाहायला मिळाले. दोन्ही अप्रतिम रिव्हर स्वीपचे नेत्रदीपक फटके त्या ठिकाणी मात्र खेळले मैदानाच्या आतमध्ये आसिफ तांबोळे यांनी. आता फ्रंट फूट वरती आलेत, परंतु जशाच तशा प्रकारचं प्रत्युत्तर विशाल निघोटचं यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू आणि आसिफ तांबोळी बॅक टू द पॅव्हिलियन. महत्वपूर्ण विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. 9 धावसंख्येवरती पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना जो पाहायला मिळतो आहे. मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय साबीरभाई इनामदार स्पोर्ट फाउंडेशन किनारा कडूस आणि त्यांच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये दुसरी टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळते. मैत्री ग्रुप स्पोर्ट्स खेड येलवाडी वेताळे वाडा या 2 टीमच्या दरम्यान हा संघर्षमय मुकाबला मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. आज वादळ आमने सामने नक्कीच धडकताना आपल्याला पाहायला मिळतात. वादळ येतात, वादळ जातात, परंतु वातावरणात काहीतरी अक्राळ विक्राळ बदल घडून नक्कीच वादळ परततात. RPL खेड तालुक्यातील एक नामांकित मानाची क्रिकेटची स्पर्धा म्हणून या क्रिकेटच्या स्पर्धेकडे प्रत्येक जण आपण पाहतो आहे. आणि अगदी आपण पाहतोय आज सुपर 6चे मुकाबले रंगताना पाहायला मिळत आहेत. सुपर 6 अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. सुपर 8 सुपर 6 अगदी आपण पाहतोय लढती. खऱ्या अर्थानं काल अनेक संघांचं अस्तित्व संपुष्टात आलं. आज देखील काही संघ नक्कीच या क्रिकेटच्या स्पर्धेच्या बाहेर पडतील, परंतु एक टॉपर अर्थात क्वालिफायर 1 खेळण्यासाठी सज्ज होईल. त्यानंतर मात्र एक एलिमिनेटर राऊंड खेळण्यासाठी नक्कीच संघ सज्ज होईल. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे विशाल निघोट.
त्या ठिकाणी मात्र सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे, एक नामांकित गोलंदाज म्हणून मात्र विशालची ओळख आहे. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय थोडीशी उसळी घेणारा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन मात्र विसावताना पाहायला मिळतोय, स्थिरावताना पाहायला मिळतोय. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावफलक जर पाहिलं तर धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक पहिलं त्या ठिकाणी जारी असताना 31 चेंडू 70 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक आहे. हा चेंडू थोडासा खाली राहताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा डॉट, पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. चांगली गोलंदाजी. एका षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 9 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडू 70 मॅचचं समीकरण. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. दिलात 12 टीम सहभागी आहेत. म्हणजे सुपर 8चा मुकाबला नक्कीच आज दिवसभराच्या सत्रात आपण पाहतो आहे. आणि दोनच टीम आज बक्षीस पात्र नक्कीच होताना जे पाहायला मिळणार आहेत. सगळ्यांच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये लागून अगदी ही मॅच कोण जिंकणार याकडे सगळ्यांच्या नजरा नक्कीच लागून आहेत. साबीरभाई इनामदार स्पोर्ट फाउंडेशन किनारा कडूस एका बाजूला अगदी आपण पाहतो आहे, तर दुसऱ्या बाजूला मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन खेड येलवाडी वेताळे वाडा या दोन टीमच्या दरम्यान हा संघर्षमय मुकाबला जारी आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय बबलू रौंधळ. षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. 9 धावा पहिल्या षटकात येताना जे पाहायला मिळत आहेत. कोण कशा प्रकारची कामगिरी करणार आहेत. उर्वरित 5 षटक आहेत. सद्यस्थितीला सामना जर पाहिला तर दोन्ही टीमच्या हातामध्ये आहे. परंतु जो पराक्रम करेल त्याच्याच नावाचा गवगवा या मैदानावरती होणार आहे. पराक्रमाशिवाय पोवाडे गायले जात नाहीयेत. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय RPL एक मानाची आणि प्रतिष्ठेची क्रिकेटची स्पर्धा, महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. हा ट्रॅकर होता. चेंडूला दिशा दिली आहे काऊ कॉर्नरच्या दिशेला. चेंडू सुसाट वेगा सीमा पार खणखणीत चौकार. 4 रन. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. चौकार खेळलाय. स्कोर कार्ड 13 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. 29 चेंडू 66 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी अगदी आपण पाहतो आहे. गणेश अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. काय घडणार आहे. पल पल के साथ जिंदगी बीत जाती है लेकिन बीता हुआ पल वापस नहीं आता. एक एक क्षण खूप महत्वाचा अगदी आपण पाहतो आहे. संघर्ष जारी आहे मैदानाच्या आतमध्ये. गुडघा तर टेकवला होता, परंतु एक चांगला चेंडू शरीरापासून दूर चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न आणि गोलंदाज सक्सेस देखील होताना जो पाहायला मिळतो आहे. मैदानाच्या आतमध्ये पंच जर पाहिले तर मात्र मुख्य पंचांच्या भूमिकेत आमचे मार्गदर्शक अजय आवळे सर. टेनिस बॉल क्रिकेटला एक चांगली शिस्त पुण्याच्या टेनिस बॉल क्रिकेटला नक्कीच ज्यांनी लावली असे पंच. पायाचा वेध त्या ठिकाणी चेंडून घेतलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती डायरेक्ट हिटचा प्रयत्न. त्या ठिकाणी मात्र वेगवान सिंगल पुन्हा एकदा पळून पूर्ण केली जाते. लेग बाईट्स पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत ज्यांनी बरंचसं क्रिकेट खेळलेलं आहे या मैदानावरती देखील बऱ्याच वेळेला त्यांना आपण क्रिकेट खेळताना पाहिले. महेश जाधव सर अगदी आपण पाहतोय. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आमचे आणखीन एक मार्गदर्शक संजय भालेराव सर अगदी या ठिकाणी कार्यरत आहेत. चांगली पंचगिरी संपूर्ण RPL साठी त्यांची आपण पाहतोय. 14 धावा 27 चेंडू 65 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. संघर्ष जारी आहे आणि संघर्षाच्या बाबतीत असं म्हटलं गेलंय संघर्ष रडवतो परंतु आयुष्य घडवतो. मैदानाच्या आतमध्ये एक संघर्षमय मुकाबला जारी. 27 चेंडू 65 धावांची गरज. त्या ठिकाणी यष्ट्या उडवण्याचा प्रयत्न. अर्थात मंकड म्हणून देखील या विकेटकडे पाहिलं जायचं, परंतु नियमावलीमध्ये रनआउटच्या स्वरूपात ही विकेट अंतर्भूत आहे. 1947चा कालखंड आठवला तर डिल ब्रायन या फलंदाजाला दरम्यान अगदी आपण पाहतोय
हा फटका लॉफ्ट केलाय ऑफ साइडच्या दिशेला, चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार, 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. धावफलक जर पाहिलं तर 18 धावा स्कोर कार्ड वरती, 26 चेंडू 61 धावांची गरज. विनू मंकड हे नाव सगळ्यांना नक्कीच परिचित आहे. 1947च्या दशकामध्ये वारंवार डील ब्रायन या फलंदाजाला बाद करत असताना अगदी धावबाद करण्याचा प्रयत्न केला, अर्थात मंकड करण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून मंकड नाव पडलं, परंतु क्रिकेटच्या नियमावलीमध्ये रनआउटच्या स्वरूपात ही विकेट अंतर्भूत नक्कीच केली गेली आहे. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय त्या ठिकाणी, अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूच्या खाली, ऑटोकॉट, लाजवाब, अफलातून, अप्रतिम झेल, उलट्या दिशेला जाऊन टिपलेला हा एक नेत्रदीपक झेल. शतरक्षक आहे त्या ठिकाणी प्रणव पवार, अप्रतिम झेल. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. समीकरण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बदलताना पाहायला मिळते. आता 25 चेंडू त्या ठिकाणी शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी 61 धावांची गरज आपण पाहतोय. मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन, खेड, येलवाडी, वेताळे, वाडा टीम, सन्माननीय राहुल शेठ तिगळे, सन्माननीय रणजित शेठ गाडे, सन्माननीय दत्ता आवळे यांच्या मालकीची टीम, तर दुसऱ्या बाजूला साबीरभाई इनामदार स्पोर्ट फाउंडेशन किनारा कडूस, सन्माननीय साबीरभाई इनामदार उपसरपंच कडूस यांच्या मालकीची टीम. आणि या दोन टीमच्या दरम्यान हा संघर्षमय मुकाबला मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. आवाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच येतात. खेळाडूंचा हा संघर्ष आहे. प्रोत्साहन, प्रेरणा, मोटिवेशन या गोष्टींना क्रिकेटमध्ये फार मोठं महत्व असतं. अगदी आपण या ठिकाणी पाहतो आहे हा संघर्ष आहे जिंकण्यासाठीचा. 25 चेंडू 61 धावांची गरज. मॅच जिंकण्यासाठी 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा एकदा मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतो आहे. बबलू रौंधळ त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. एक जुना आणि अनुभवी गोलंदाज म्हणून बबलू रौंधळची देखील ओळख अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. षटकाची होईल समाप्ती. 9ची सरासरी 18 बनवल्या गेल्या 2 षटकांमध्ये 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 61 धावांचं लक्ष्य. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. दिलात झापक झुपुक वाजत राहतय ग, दिलात झापक. टीम हडल, टीम डिस्कस रंगताना पाहायला मिळते आहे मैदानाच्या आतमध्ये. कुणाच्या हातात षटक सोपवलं जावं, कुणाच्या हातात चेंडू सोपवला जावा, कशा प्रकारची रणनीती उर्वरित 4 षटकांमध्ये आखायची ती टीम हडल, टीम मीटिंग नक्कीच आपण त्या ठिकाणी पाहिली आहे. पाहायचंय यानंतर कशा प्रकारची कामगिरी केली जाते. प्रशांत भोईर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 61 धावांचं लक्ष्य. भव्य दिव्य मैदान अगदी आपण त्या ठिकाणी पाहतो आहे आणि सुंदर वातावरण निर्मिती देखील त्या ठिकाणी मात्र जी केली गेली. आकर्षक बाउंड्री लाईन आहेत, विविध जाहिराती नक्की झळकताना पाहायला मिळत आहेत. षटकार चौकार पाठोपाठ अनेक जाहिराती आपल्याला ऑडिओच्या स्वरूपात वाचताना नक्की जे पाहायला मिळत आहेत. मान्यवरांसाठी मात्र भव्य दिव्य व्यासपीठ या ठिकाणी उभारले गेले. सुंदर असं समालोचन कक्ष या ठिकाणी उभारले गेले. रंगीत कापड्यातली क्रिकेटची स्पर्धा आहे आणि विशेष म्हणजे जगभरात लाईव्ह प्रेक्षेपण या क्रिकेटच्या स्पर्धेचं मात्र चालू आहे. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय ऑफ साइडच्या दिशेला, चेंडू सीधा पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. गणेशच्या बॅट मधून हा षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 24 वरती 2 गडी बाद, 23 चेंडू 55. मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जेव्हा पाहायला मिळत आहे. ही मॅच रंगेल शेवटपर्यंत. ही मॅच रोमहर्षक नक्कीच होताना पाहायला मिळेल. गणेशच्या बॅट म्हणून आलाय
एक आक्रमक फटका. आता मात्र स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. आपले टान्स पूर्णपणे बदलले होते. सिंगल मिळेल लेग बाईटच्या स्वरूपात अगदी आपण पाहतोय. ही एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते आणि धावफलका जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते ते 25 वरती. शेवटचे 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी 54 धावांचं लक्ष्य. अगर आप सोचते आप कर सकते तो आप कर सकते हैं, अगर आप सोचते आप नहीं कर सकते तो आप नहीं कर सकते. बी पॉझिटिव्ह रहना पडेगा. दोन्ही या संघांकडे नक्कीच फार मोठे अनुभव आहेत, अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे फायटिंग रंगताना नक्कीच जी पाहायला मिळेल. यष्टांच्या पाठीमागे नक्कीच अगदी आपण पाहतोय कुलदीप धायबर, याच तालुक्यातील एक अनुभवी खेळाडू. यष्टांना अगदी चिटकून उभा आहे कुलदीप. हा चेंडू अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती सुंदर शतरक्षण त्या ठिकाणी केले. सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते स्कोर कार्ड 26 वरती. सिंगल डबलला देखील तेवढंच महत्व मैदानाच्या आतमध्ये दिले जाते. अगदी आपण पाहतो आहे शेवटचे 21 चेंडू आणि जिंकण्यासाठी 53 धावांची गरज. यश मिळवण्याच्या उद्देशानं प्रत्येक जण मैदानाच्या आतमध्ये आहे. यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा, यश म्हणजे पूर्णताचा वासा, यश म्हणजे उमलत्या पंखाचं बळ, यश म्हणजे केलेला अप्रतिम खेळ. आणि या ठिकाणी यश मिळालंय गोलंदाजाला, अर्थात विकेटचं होतंय पतन. फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. समीकरण त्या ठिकाणी बदलताना पाहायला मिळत आहे. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी 53 धावांचं लक्ष्य आपण पाहतो आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. बॅटर नवीन मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. साहिल राऊत मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय. भूषण गोळे एका बाजूला अगदी आपण पाहतोय आयकॉन म्हणून समाविष्ट करून नक्कीच घेतले. अनेक स्पर्धा अखिल भारतीय स्तरावरच्या भूषण गोळेनं नक्कीच गाजवलेले आहेत आपल्या बॅटनं. तर दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतो आहे साहिल राऊत. डावखुऱ्याचा फलंदाज. हा चेंडू अगदी आपण पाहतोय बॅक टू बॅक विकेट आपल्याला पाहायला मिळते. विकेटचं होतंय फतन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. या ठिकाणी एक बक्षीस येत आहे. संघमालक उपसरपंच श्री क्षेत्र कडूस साबीरभाई इनामदार आणि ऑरेंज ऑक्सिजन इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्लॉटिंगचे डेव्हलपिंगचे सर्वेसर्वा विश्वसनीय नाव प्रोप्रायटर साबीरभाई इनामदार यांच्याकडनं प्रशांत भोईरच्या विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी हे बक्षीस लागलेलं आहे. गो टू कॉमेंट्री बॉक्स प्रवीण गायकवाड सर. धन्यवाद सर. 26 धावा धावफलकावरती 19 चेंडू 53 सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे. प्रयत्न निश्चित करावे लागतील आणि या प्रयत्नांचा पर्वत उभारण्याच्या कष्टाचा पाया कधीही डगमगत नसतो. दोन्ही टीम समान ताकदीच्या आहेत. चांगलं द्वंद्व शेवटपर्यंत रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. हा फटका अगदी आपण पाहतो आहे फाईन लेगच्या दिशेला चेंडू सुसाट वेगात पोहोचताना पाहायला मिळतोय चौकारासाठी 4 रन. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. कुणाल सिवेकरच्या बॅट म्हणून एक सनसनीत चौकार मैदानाच्या आतमध्ये येताना जो पाहायला मिळतो आहे. 30 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 49 धावांचं लक्ष्य. या ठिकाणी सगळ्या प्रेक्षकांना अजून एक विनंती केली जाते. लकी ड्रॉचे कुपन वाटप मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला सुरू आहे. ज्या ज्या प्रेक्षकांना लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचे त्यांना विनंती, आपण लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण समोर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सुरू आहे. मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला देखील सुरू आहे. आपण प्रत्येक दिवशी एक भाग्यवान विजेत्या प्रेक्षकाला लकी ड्रॉच्या माध्यमातून एक आकर्षक ब्रँडेड स्पोर्ट्स सायकल इथे आपण देऊन सन्मानित करतोय. पहिल्या 4 दिवसांचे लकी ड्रॉ
प्रेक्षक विजेते आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत. दिवस क्रमांक 1 कावरामण्णा मेंढे, दिवस क्रमांक 2 नितीन भाऊ सावंत, दिवस क्रमांक 3 साईनाथ गारगोटे कडूस, तर दिवस क्रमांक 4 काल आपण पाहिलं ईश्वर कदम महाराष्ट्र पोलीस. या 4 भाग्यवान लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रेक्षक विजेत्यांना आपण स्पोर्ट्स सायकल देऊन सन्मानित केलं आहे. आजचा 5वा दिवस आहे. आज देखील आपण लकी ड्रॉ करणार आहे. शेवटची मॅच यानंतर होणार आहे आणि ती संपल्यानंतर लकी ड्रॉ तो मात्र होणार आहे. त्यामुळे लकी ड्रॉचे कुपन वाटप सुरू आहे. ज्यांना लकी ड्रॉ मध्ये पार्टिसिपेट व्हायचे त्या प्रेक्षकांना विनंती, आपण लकी ड्रॉचे कुपन घ्या आणि त्यामध्ये पार्टिसिपेट व्हा. ओ टू कॉम्बॉक्स. 18 चेंडू 49 धावांचं लक्ष, 30 वरती 4 गडी बाद आहेत. ओ भरकटणारी गोलंदाजी अगदी आपण पाहतोय. पंच दंडित करतायत. नो बॉल अगदी आपण त्या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी एक प्राइज येते. किनारा कडूस या संघाचे संघमालक, ऑरेंज ऑक्सिजन इन्फ्रास्ट्रक्चर प्लॉटिंग आणि डेव्हलपिंगचे विश्वसनीय नाव, उपसरपंच सन्माननीय साबीरभाई इनामदार. संघ मालकांकडनं विशाल निघोटच्या विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी येत आहे. हा फटका अगदी आपण पाहतोय. खेळलाय काऊ कॉर्नरच्या दिशेला. विकेट. षटकारासाठी चेंडू जाताना जो पाहायला मिळतोय, चेंडू चेक केला जाईल तिसऱ्या पंचांद्वारे. ओव्हरस्टेपिंग. तिसऱ्या पंचांकडे त्या ठिकाणी निर्णय जाईल. षटकार तर त्या ठिकाणी ठोकलाय. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आणि हे फटके खेळले तर सामना कठीण नाहीये. या अगोदरचे पहिले 3ही सामने जर पाहिले तर चेसिंग करण्यामध्ये यश आले. विशेष म्हणजे 80च्या वरती या धावसंख्या असताना असे स्कोर देखील चेस झालेले आहेत. या सामन्यात काय घडणार आहे? क्रिकेट खेळ, या खेळाची भविष्यवाणी मात्र कुणीही करू शकत नाहीये. परंतु 3 मॅच या अगोदरच्या जर पाहिल्या तर चेसिंग करण्यात नक्कीच यश आले. डिसिजन इज पेंडिंग. काही वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. सर्व क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक, खेळ असेल, पंचक्रोशी असेल, या ठिकाणून आलेल्या क्रिकेट प्रेमींचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटी या खेड तालुका यांच्या वतीनं सगळ्यांचं स्वागत. पर्व 5वे RPLचं तुम्ही या ठिकाणी पाहतायत. काय सर? अजय सर, निर्णय येतोय नो बॉल. पहा किती अचूक निरीक्षण आहे पंचांचं त्या ठिकाणी. नो चेंडूवरती खेळलाय. षटकार. नो बॉल. ओव्हरस्टेपिंग तर नक्कीच आपण त्या ठिकाणी पाहतोय आणि फ्री हिट नक्कीच आपल्याला जो पाहायला मिळेल. फ्री हिटचा फायदा कशा प्रकारे उठवला जातोय ते मात्र पाहायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. चेंडूला कव्हरच्या दिशेला दिशा दिलीये. चेंडू सीमापार. सनसनीत चौकार. फ्री हिटचा उठवलेला फायदा. एक चौकार नक्कीच येताना जो पाहायला मिळतो आहे. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. 17 चेंडू 37 धावांचं लक्ष ही मॅच जिंकण्यासाठी. हा फटका अगदी आपण पाहतो आहे. झेल सीमारेषेच्या लगत टिपला जातो आहे. विकेटचं होतं एक पतन. फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच हिरोला पडतोय भारी. विकेट कुणाची आहे? विकेट आयकॉनची आहे. भूषण गोळे निराशजनक स्थितीत परतताना पाहायला मिळतोय. कुलदीपनं टिपलेला एक अप्रतिम झेल त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे आणि या भूषण गोळे त्या ठिकाणी परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियनच्या दिशेला. मॅच रंगतदार होईल. सामना अटीतटीचा होईल. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. शेवटचे चेंडू शिल्लक 16 आणि जिंकण्यासाठी 37 धावांचं लक्ष. या ठिकाणी एक प्राइज येते. गणेश वाडेकर साहेबांच्या लगोपाठच्या 3 षटकारासाठी महेश चव्हाण साहेबांकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी असणार आहे.
गणेश वाडेकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रत्येक अडचणीवरती मात करण्याचं सामर्थ्य फक्त आपल्यात असतं. अगदी आपण पाहतो एका बाजूला 5 विकेट आहेत, 42 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 चेंडू 37 सामन्याचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये तयार नक्कीच होताना जे पाहायला मिळत आहे. परंतु गणेश वाडेकर हे देखील टेनिस विश्वातील एक वलय अंकित नाव. अनेक स्पर्धा गाजवल्यात. मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी पाठीमागचा झेल जो या ठिकाणी घेतला कुलदीप धायबर कॅप्टनसाठी या ठिकाणी प्राइज आलेला आहे. श्री क्षेत्र कडूस नगरीचे उपसरपंच आणि किनारा कडूस संघाचे संघमालक साबीरभाई इनामदार आणि सरकार रोड लाईन अँड ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा उद्योजक सन्माननीय सादिकभाई जाफरभाई शेख यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक झेलसाठी कुलदीप धायबरला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. 42 वरती 5 गडी त्या ठिकाणी बाद आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न घेतली जाते ती सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. क्रिकेट खेळ शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत या खेळाची भविष्यवाणी करणं कठीण असतं. ग्लेन मॅक्सवेलची इनिंग सगळ्यांना नक्कीच आठवत असेल. 7 विकेट गेल्या होत्या 98 धावांवरती आणि अशा वेळेला तो मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि द्विशतकी खेळी अफगाणिस्तान विरुद्ध मात्र केली होती. संघाला जिंकून देखील दिलं होतं. या ठिकाणी 5 विकेट नक्कीच माघारी परतल्या. 14 बॉल 36 सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळते. सिंगल घेतली जाते. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी पोहोचली. विशाल निघोट चेंडू वरती परंतु तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. मॅचचं समीकरण शेवटचे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांचं लक्ष. विशाल निघोट पुन्हा एकदा होईल सज्ज. कुणाल एका बाजूला, दुसऱ्या बाजूला गणेश वाडेकर. कोण जिंकणार ही मॅच? आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर जिंकावंच लागेल. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा त्या ठिकाणी येताना जो पाहायला मिळतो आहे. उजव्या एष्टीच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू पंच त्या ठिकाणी दंडित करतायत. व्हाईट बॉल. अगदी 1 धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. शेवटचे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांचं लक्ष आपण पाहतो आहोत. जी टीम पराजित होणार आहे त्यांचं अस्तित्व या RPL 2024 मधून संपुष्टात येणार आहे. जी टीम जिंकणार आहे विजयी रथ नक्कीच चालू राहणार आहे. शेवटची मॅच खेळण्यासाठी ती टीम सज्ज होईल. पाहायचंय कोण सरस ठरणार आहे या 2 संघांमध्ये. हा फटका अगदी आपण पाहतोय. शतरक्षक येईल चेंडूवरती. त्या ठिकाणी मात्र सिंगल मिळेल. 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाते. धावफलक जर पाहिलं तर मात्र एका धावेच्या सहाय्यानं 47 वरती शेवटचे 12 चेंडू 32 धावांची गरज. 16 धावा प्रत्येक षटकाच्या लगत मात्र बनवाव्या लागतील. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष. प्रेक्षकांसाठी या ठिकाणी खुशखबर असणार आहे. मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला या ठिकाणी आयोजक कमिटीतील काही सदस्य लकी ड्रॉचे कुपन या ठिकाणी वितरित करत आहेत. ज्या ज्या प्रेक्षकांना या ठिकाणी लकी ड्रॉचं कुपन विकत घ्यायचं असेल त्यांनी मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला संपर्क साधायचा आहे. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 आलेल्या सर्व तमाम प्रेक्षक राजाचं पुनश्च एकदा मनपूर्वक मनापासून स्वागत. गो टू कॉम्बॉक्स. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. दिलात झापक झुपक झुपक वाजत राहतय ग. दिलात झापक झुपक वाजत राहतय ग. थँक्यू. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं जय हिंद युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय मयूर शेठ ठाकूर पाटील, सचिन शेठ ठाकूर पाटील, प्रकाश शेठ भोसले मित्रपरिवार या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित. सर्वांचं पुन्हा एकदा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग RPL 2024 मध्ये मनपूर्वक मनापासून स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बबलू फार मोठा अनुभव पाठीमागा आहे आणि अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो. जवळजवळ 20 वर्ष क्रिकेट नक्कीच बबलूंनी मात्र खेळलेला आहे. परंतु समोर देखील नामांकित फलंदाज आहेत. कुणाल चांगली फलंदाजी करतोय. 2 चेंडू खेळलाय, 6 बनवल्यात. गणेश वाडेकर खेड तालुक्याकडून अनेक नामांकित टीम मधून गणेश वाडेकर यांना आपण खेळताना पाहिलेलं आहे. त्यामुळे चांगला संघर्ष
शेवटपर्यंत आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. शेवटचे 12 चेंडू 32 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. यष्टांच्या पाठीमागे कुलदीप धायबर, बरंचसं क्रिकेट कुलदीपनं देखील खेळून काढलेलं आहे. चांगले इन्स्ट्रक्शन आतापर्यंत पाहिले, मैदानावरती देखील चांगलं शतरक्षण या पूर्वी एक सुरेख झेल त्यांचा आपण पाहिलेला आहे. पुन्हा एकदा मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज. हा चेंडू अगदी आपण पाहतो आहे. चेंडू सुसाट वेगा सीमा पार होईल, चौकारासाठी जाताना जो पाहायला मिळतो आहे. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. नक्की काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? चेंडू नक्की कुठं आहे हे क्षेत्ररक्षकाला शेवटपर्यंत कळलं नाही आणि त्या ठिकाणी मात्र चौकारासाठी चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळाला. विजण्याची तमान बाळगता पेटण्याचे धैर्य दाखवणारे दिवेच तुफानाचा सामना करू शकता. आता अगदी आपण पाहतोय मॅच रंगतदार अवस्थेत अटीतटीचा सामना क्रिकेटचे रसिक पाहतायत. अगदी आपण या ठिकाणी पाहतो आहे 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा करतील पाठलाग. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 4 रन चौकार. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. कमजोर तब रुकते हैं जब वो थक जाते हैं, कमजोर तब रुकते हैं जब वो थक जाते हैं और विजेते तब रुकते हैं जब वो जीत जाते हैं. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष पेटताना आपण पाहतो आहे. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांचं लक्ष्य अगदी आपण या ठिकाणी पाहतो आहे. टाळ्यांचा कडकडाट प्रेक्षकांचा देखील अगदी आपण या ठिकाणी पाहतो आहे. दोन्ही टीमचे समर्थक टीमला सपोर्ट नक्कीच करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. RPL हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग सुंदर आयोजन नियोजन अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावफलक जर पाहिलं तर मात्र या सिंगल बरोबर जाऊन पोहोचेल 56 वरती. शेवटचे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांचं लक्ष्य. 9 चेंडू 23 धावा या मॅचचं समीकरण नक्कीच अगदी आपण पाहतो आहे. प्रवीण सर, आतापर्यंत पाठीमागचे जेवढे सामने झालेत ते सर्व सामने चेस झालेले आहेत. काय वाटतं या सामन्यामधनं की शेवटच्या 9 चेंडू आणि 23 धावांची गरज लागत असताना काय होणार? सामना अटीतटीचा होणार आहे. उत्सुकता शिकायला लागली. दोन्ही संघांचे प्रयत्न सुरू आहे. विजय दोन्ही संघाने मिळवायचा आहे, मात्र ज्याचे प्रयत्न सुंदर तो संघ मात्र त्या ठिकाणी पुढच्या फेरीमध्ये पात्र होणार आहे. निश्चित जो चांगली कामगिरी करणार आहे तो विजेता ठरणार आहे. दोन्ही संघांकडे ताकद आहे, शक्ती आहे, जिंकण्याची धमक आहे आणि या शेवटपर्यंत दोन्ही टीम संघर्ष निश्चितपणे करणार आहेत. त्यामुळे भविष्यवाणी करणं कठीण. ओ हा फटका अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेला उडवलाय. चेंडू जातोय सीमा पार. षटकारासाठी 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. गणेश वाडेकर महाराष्ट्र पोलीस आहे आणि अनेक खेड तालुक्यातील नामांकित टीम मधून गणेश वाडेकरला यापूर्वी देखील आपण खेळताना पाहिलेला आहे. आज RPL खेळत आहेत आणि संघ संकटात असताना तुटून नक्कीच पडताना पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये 8 बॉल 17 मॅचचं समीकरण अगदी आपण पाहतो आहे. गणेश वाडेकर ऑन स्ट्राइक अगदी आपण पाहतोय. अगोदरच फ्रंट फूट वरती आले. बॅटची काढा त्या ठिकाणी घेतली. चेंडू निसटतोय, सटकतोय. नशिबाचा चौकार. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. मॅच कोठे होती आणि कोठून कोठपर्यंत पोहोचली. आता शेवटचे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांचं लक्ष्य. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. तूफानों से डरकर डौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती, मन में उम्मीद रखने वालों की हार बेकार नहीं होती. गणेश वाडेकर स्वतःवरती विश्वास ठेवलाय. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरुंग लावला आहे.
यावेळेसचा चेंडू अक्रॉस द बॅट, तिथे मात्र आपण पाहताय क्षेत्ररक्षक डीप विकेट मध्ये तैनात आहे. चेंडू अडवला जातोय, चेंडूची फेक आलीत तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पळून पूर्ण आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा प्राप्त होतील, स्कोर कार्डला पुढे घेऊन जातील. धफलकावरती आकडा बदलतोय, षटक क्रमांक संपतोय 5व्या क्रमांकाचं. 5 षटकांचा खेळ संपला, 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 68 धावा धफलकावरती लागल्या गेल्यात. 6 चेंडू ही 11 पहा, धावांची गरज. ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. दिलात झापक झुपक झापक झुपक. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहेत, लकी ड्रॉचे कुपन वितरण सुरू आहेत. शेवटची मॅच संपल्यानंतर आपण लकी ड्रॉ करणार आहे. प्रत्येक दिवशी आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून एक स्पोर्ट्स सायकल भाग्यवान विजेत्या प्रेक्षकांना इथे देऊन सन्मानित करतोय. त्यामुळे ज्या ज्या प्रेक्षकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हायचे त्यांना विनंती आहे, लकी ड्रॉचे कुपन वितरण सुरू आहेत. हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीग कमिटीचे आयोजक आपल्यापर्यंत पोहोचतील आणि मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला देखील आपण लकी ड्रॉचे कुपनचं वितरण करतोय. ज्यांना ज्यांना लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हायचे त्यांना विनंती, आपण लकी ड्रॉचे कुपन घ्या आणि त्यामध्ये सहभागी व्हा. त्याचबरोबर जाक माता स्पोर्ट्स क्लब अर्थात जगदंबा 72+ स्पोर्ट्स शिरोली या संघातील सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठाच्या पाठीमागे या. यानंतर तुमची मॅच आहे, तुमचे संघ मालक त्या ठिकाणी तुमची वाट पाहतात आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये ओमसा इंजिनियरचे सर्वसर्वा भरत शेठ जगदाळे या संघ मालकांचं शुभागमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. राजू शेठ ताटे युवा उद्योजक हे देखील उपस्थित होत आहेत. दोन्ही मान्यवरांचं स्वागत आहे. त्या दोन्ही मान्यवरांना विनंती केलेलं आपण मुख्य व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगच्या वतीनं ओमसाई इंजिनियरचे सर्वसर्वा भरत शेठ जगदाळे हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी संघ मालकीत्व घेतले त्यांचं शुभागमन झाले, त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. ओ टू कॉम्बॉक्स. वेळ वाचवा, वेळ. टाइम संपलेला आहे. किनारा कडूस या संघाला विनंती आहे, आपला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. जे काही RPL कमिटीनं नियम अटी लागू केलेले आहेत त्या नियम अटींना धरून इथं पूर्ण सामने आपल्याला खेळायचे आहेत. एक प्लेअर आत असेल, 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असणार आहे. शेवटचं षटक पाहूयात. मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 11 धावांची गरज. 6 चेंडू 11 धावा, 11 धावा 6 चेंडू. कुलदीप धायबर्ग एक अनुभवी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. स्ट्राईकच्या दिशेला उभा आहे कुणाल, नॉन स्ट्राईकच्या दिशेला गणेश वाडेकर. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये, मॅच रोमहर्षक क्रिकेट रसिकांना पाहायला मिळते. 6 बॉल 11 मॅचचं समीकरण. हा फटका अगदी आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू, शतरक्षक चेंडूवरती सिंगल घेतली जाते, क्रीज सोडली, एक धावबाची संधी यष्ट्या त्या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न. सुरक्षित क्रीज मध्ये गणेश वाडेकर पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा मिळतील मैदानाच्या आतमध्ये 2. आता शेवटचे 5 चेंडू आणि 9 धावांचं लक्ष ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. काय रोमहर्षकता आहे, काय रंगतदार मॅच आहे. प्रेक्षकांना हेच सामने अपेक्षित असतात. प्रेक्षकांचं मनोरंजन होत आहे. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांचं लक्ष. 70 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतो आहे. हा फटका आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक चेंडूच्या खाली, चेंडू सीमा पार, गगनाला गवसणी घालणारा उत्तुंग षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. कुणालच्या बॅट मधनं षटकार आलाय. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहास घडला पाहिजे. मात्र इथं इतिहास कोण घडवणार आणि विजेता संघ कोणता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मात्र काही क्षण सांगून जाणार आहेत. 76 धावा धावफलकावरती आहेत. 5 गडी बाद झालेत. शेवटचं षटक अंतिम मैदानावरती कुलदीप धावेवर साकारतोय तर कुणाल शिवेकर आणि गणेश वाडेकर या 2 फलंदाजांना इथे मात्र तोडफोड सुरू केलीत. शेवटच्या षटकासाठी इथं मैदानावरती धावांचा पाऊस, धावांचा रतीब इथे मात्र सुरू केलेला आहे. कुणाल करतोय धमाल. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. 4 चेंडू 3 धावांची गरज. हा चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी मात्र शॉर्ट कव्हरच्या दिशेला स्वतः गोलंदाज धावा पळत. आता मात्र एष्ट्या उडवल्यात. धावाची शिकार गणेश वाडेकर. बॅक टू द पॅव्हिलियन. धावाची शिकार अगदी आपण पाहतोय ठरताना पाहायला मिळतात.
गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सुरू असलेल्या दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती आहे, मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर खेळली जाणार आहे. तो आपल्या स्पर्धेचा नियम आहे, याची दोनही कॅप्टननी नोंद घ्यावी. ओ टू कॉम्बॉक्स. शेवटचे चेंडू शिल्लक अगदी आपण पाहतो आहे. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांचं लक्ष. 77 वरती 6 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. काय होणार, मॅच कोण जिंकणार, सुपर ओव्हर पाहायला मिळणार का, अनेक प्रश्नचिन्ह प्रेक्षकांच्या समोर आहेत. अनेक जणांनी मनातल्या मनात प्रिडिक्शन नक्कीच केलं असेल. शेवटचे 3 चेंडू 2 धावांची गरज, ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरची सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. कुलदीप धायवर. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना नक्कीच त्या ठिकाणी बदलवली जाते. खूप महत्वाची मॅच आहे, कारण हे 3 चेंडू सांगून जातील कुणाचं अस्तित्व आजच्या दिवसभरामध्ये मात्र टिकून राहणार आहे, तर कोणती टीम या क्रिकेटच्या स्पर्धेच्या बाहेर पडणार आहे. हे 3 चेंडू नक्कीच सांगून जातील. 3 चेंडू 2 धावांची गरज. गोलंदाज कुलदीप धायवर पुन्हा एकदा सज्ज. पॉइंटच्या दिशेला चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पुन्हा एकदा धावांची संधी. सिंगल पूर्ण केली जाते. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. धाव फलक जर पाहिलं तर मात्र आता शेवटचे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी या 1 धावेची गरज. काय मॅच आहे मित्रांनो. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही टीम साठी. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. दोन्ही टीम क्रिकेट रसिकांची मनं जिंकताना पाहायला मिळतात. एका बाजूला मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन खेड येलवाडी वेताळे वाडा, तर दुसऱ्या बाजूला साबीरभाई इनामदार स्पोर्ट फाउंडेशन अगदी आपण या ठिकाणी पाहतो आहे. मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन खेड वेताळे येलवाडी वाडा टीम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते आहे. 2 चेंडू 1 धावेची गरज. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर नक्कीचा नियम आहे. 2 बॉल 1 मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. झेल त्या ठिकाणी झालाय. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, काय फटका खेळला होता. क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू चिटकून बसलाय असं नक्कीच म्हणता येईल. आणि त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे विकेटचं पतन होताना जे पाहायला मिळतंय. काही क्षण अनेक जण विचार करायला लागले मैदानात नक्की झालंय काय. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सुशांत भोईरला देखील वाटलं नसेल माझ्या हातामध्ये चेंडू येऊन थांबलाय. काय जबरदस्त झेल पाहायला मिळाला. सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये आलाय आणि सामन्याचं गुणोत्तर प्रमाण कॅल्क्युलेशन बदललंय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 1 धावेची गरज. मैत्री ग्रुप स्पोर्ट्स एलवाडी वेताळे वाडा खेड या संघाला आपण या ठिकाणी पाहत आहेत. तर दुसऱ्या बाजूला किनारा कडूस साबीरभाई इनामदार स्पोर्ट्स फाउंडेशन. सामना जर एकदा इथं रंगतदार स्थितीमध्ये आहे. आव्हान निश्चित कोणाचं असेल, कोण पात्र ठरणार पुढे जाणार. शेवटचा 1 चेंडू 1 धावेची गरज. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूया. दोन्ही संघांसाठी शुभेच्छा देऊयात. शेवटचा 1 चेंडू 1 धावेची गरज. मॅच रंगतदार. जितना बड़ा संघर्ष उतनी शानदार जीत. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े हातोडे के घाव तब तक भी पत्थर भगवान नहीं होता. जिंकावं लागेल, संघर्ष करावा लागणार आहे. शेवटचा 1 चेंडू आणि 1 धावेसाठी मैदानावरती इथे मात्र सामना येऊन थांबलाय. लास्ट बॉल टू गो. कुलदीप एक अनुभवी गोलंदाज स्ट्राईकच्या दिशेला उभा आहे. अशोक स्ट्राईकच्या दिशेला उभा आहे. शेवटचा बॉल 1 बॉल 1. मॅच रंगतदार. टाळ्या वाजवूया शेवटच्या बॉलसाठी. ओ फटका सजवलाय आणि हा ठोकलाय. विजयी षटकार 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार.
विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं मनापासून आभार. साबीरबाई इनामदार स्पोर्ट फाउंडेशन किनारा कडू संघाने चांगली फाईट या स्पर्धेच्या दरम्यान या मॅच मध्ये दिली, त्याबद्दल त्या टीमचं मनपूर्वक मनापासून आभार. चला मैत्री ग्रुप शेक हँड कंपल्सरी आहे. हस्तांदोलन आपण मैत्रीपूर्ण लढती संपन्न करतोय, त्यामुळे कॅप्टन आणि सगळ्या खेळाडूंना विनंती आपण शेक हँड करा. हस्तांदोलन करणं तिथे मात्र फार गरजेचं आहे, कारण का मैत्रीपूर्ण लढती इथे आपण संपन्न करतोय. सर मॅन ऑफ द मॅच. प्रकाश कारके आणि श्रीकांत भाऊ गडदे यांच्या वतीनं कुणालसाठी 700 रुपयांचं ऑनलाईन पारितोषिक आले. त्यांना विनंती आपल्या गुगल पेला जमा झालेला आहे. टॉस आपण अगोदर करतोय, वेळ झालेला आहे. विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत टीमचं मनापासून आभार. कॅप्टन साहिल आपल्या समेत आहे. मी मान्यवरांना विनंती करेल भरत शेठ जगदाळे साहेब आणि त्यांच्या समेत असणारे ताटे साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती आपण टॉस साठी या. टॉस आपण करतोय. ओम साई इंजिनियरचे सर्व भरत शेठ जगदाळे साहेब, आदरणीय ताटे साहेबांना विनंती आहे. आदरणीय सुभाषभाऊ विरदवडे, चेअरमन नितीन शेठ थिगळे, हिंद केसरी घड्याळ मास्टर यांना विनंती, आम्ही विनंती करतो की या चेअरमन नितीन शेठ थिगळे, बैलगाडा असू द्या क्रिकेट असू द्या दोनही खेळांवरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व नितीन शेठ थिगळे चेअरमन, भरत शेठ जगदाळे साहेब संघ मालक, जाक माता स्पोर्ट्स क्लब जगदंबा 72+ शिरोली आणि नासिरबाई अन्सारी, सुभाषभाऊ बिरदवडे, आदरणीय ताटे साहेबांना विनंती केली आपण समोर या. त्याचबरोबर आदरणीय अमितदादा घुमटकर यांना विनंती आपण देखील या. आदरणीय रुपेशदादा खांगटे यांना विनंती आपण या. दोन्ही मान्यवर या, सगळ्यांना घेऊन या आपण चौघ. मॅन ऑफ द मॅच किताब तुमच्या हस्ते दिला जातोय, त्यामुळे मान्यवरांना विनंती आपण या. जाक माता संघाने टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय कळवलाय. कॅप्टन साहिल. हा चला विनंती आहे, दोन्ही टीम मॅच आपण लगेच सुरू करतोय. जाकमाता स्पोर्ट्स क्लब संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. मैत्री ग्रुप संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलंय. मी प्रवीणजी गायकवाड सरांना विनंती केलं आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच वितरित करा. कुणाल सिवेकर 9 चेंडू आणि 25 धावांची खेळी. त्या ठिकाणी मात्र कुणाल सिवेकरजी आणि ठरतोय मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त खेळ. सन्माननीय कैलास भाऊ देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. माऊली सेवा प्रतिष्ठानाच्या माध्यमातून नक्कीच अगदी आपण पाहतोय सामाजिक सेवा अतिशय सुंदर केली जाते. कैलास भाऊ दुधाळे आपणही या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच साठी यायचे आणि अगदी आपण पाहतोय कुणाल सिवेकर जबरदस्त खेळ त्या ठिकाणी साकारला. ठरतोय मॅन ऑफ द मॅच कुणाल शिवेकर. कुणाल दोन मिनिटं फक्त बोलन तुझ्या बरोबर.